नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजे 16 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी अश्विन येतो डिस्चार्ज पेपर घेऊन अर्जुनकडे आणि तो अर्जुनला म्हणतो, चल दादा आता आपल्याला घरी निघायचं आहे. सायली म्हणते ठीक आहे, पण ती अर्जुनला विचारते, आता तुमचा हात वगैरे दुखत तर नाही ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय बायको, काही त्रास होत नाही मला. पण लगेच तो चैतन्याला म्हणतो, आपण थोडं बाहेर जाऊन येऊया. तेव्हा सायली नाही म्हणते, अहो तुम्हाला अजून त्रास होतो आहे, तुम्ही कुठे बाहेर चाललात? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं बायको थोडं काम आहे, जावं तर लागेल ना. सायली त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही ऐकत नाही. चैतन्यासोबत तो पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघतो. चैतन्य पण सायलीला सांगतो, वहिनी टेन्शन घेऊ नका, मी आहे त्याच्याबरोबर, मी सगळं मॅनेज करेल. त्यानंतर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि महिपत शिकरेंना विचारतो की या सगळ्यांचा खरा सूत्रधार कोण आहे. त्याच वेळेला तिथे नागराज काका पण आलेले असतात, कारण त्यांना महिपत शिकरेंना धमकायचं असतं. पण अर्जुन आलेला बघून ते बाजूला उभे राहतात आणि अर्जुन महिपत शिकरे उलटसुलट प्रश्न विचारत असतो. खरं खरं सांग, या सगळ्या मागे मास्टर माइंड कोण आहे? दुपारी तर तूच दिली होती, पण या सगळ्या मागे अजून कोण आहे याचं उत्तर मला मिळायलाच हवं. तोपर्यंत मी काय तुला सोडत नाही. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आहे. प्रिया विचार करत असते की आता महिपतने तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही. त्यासाठी आपल्याला या घरातल्या सगळ्या माणसांची मनं जिंकावी लागतील आणि ती सुरुवात किचनपासून करते. ती सर्वात आधी सर्वांसाठी पोहे बनवायला घेते. तिथे विमल पण असते आणि विमल प्रियाची फिरकी घेते. ती म्हणते, तुम्ही पोहे बनवायला तर घेत आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आधी धुवून घ्याव्या लागतात बरं का. तेव्हा प्रिया म्हणते, तुला काय वाटतं मला काय पोहे पण येत नसतील? एवढं तर मला नक्कीच येतं बरं का, मला सगळं जमतं. आणि लगेच ती पोहे बनवायची तयारी करते. तर दुसरीकडे नागराज काका खिडकीच्या बाहेर उभे राहून ऐकत असतात. नंतर ते मध्ये जातात आणि महिपतवर डायरेक्ट आरोप करतात, भल्या बोलानं सांग माझी सुमन कुठे आहे? मला माहिती तूच लपवलं तिला, पण कुठे लपवलं ते माहीत नाही. पटकन बोल, कुठे आहे माझी सुमन? तेव्हा महिपत शिकरे पण त्याने बघतात आणि नजरेने म्हणतात की अच्छा, मी लपवलं आहे का तुझ्या सुमनला? नागराज काका म्हणतात, मला माहिती आहे आपल्यामध्ये आधी मैत्री होती, पण आता काहीच नाही आहे. याचाच बदला घ्यायचा म्हणून तू सुमनला गायब केलं आहे ना? आणि हा सगळा तमाशा अर्जुन बघत असतो. तर दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो. पूर्ण आजी विमलला आवाज देतात आणि दूध मागतात. तर लगे प्रिया दूध घेऊन जाते. हे बघून पूर्ण आजीला पण आश्चर्य वाटतं की तिला विचारतात, तू दूध घेऊन आली? तेव्हा ती म्हणते, हो मी दूध घेऊन आली आहे आणि मी सगळ्यांसाठी पोहे पण बनवते. कारण कसं आहे, सुमन काकू नाही आहे म्हणून कोणाचं लक्ष लागत नाही ना, तर मग म्हटलं आता मी करते पोहे. जे दूध पूर्ण आजीला दिलं होतं त्या दुधातनं कांद्याचा वास येत असतो. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं याच्यातनं कांद्याचा वास येतो आहे. लगेच प्रिया म्हणते, हो मी आत्ता कांदेच कापत होती ना. आणि नंतर ती किचनमध्ये जाते तर पूर्ण दूध खराब झालेलं असतं, कारण ते कांद्याचे हात त्या दुधाला लागलेले असतात. पूर्ण जे दूध पिणार तितक्यात त्यांना दूध नासल्याचा वास येतो आणि त्या म्हणतात, या मुली आपल्याला काही दिलं तर काहीच व्यवस्थित भेटणार नाही. तर दुसरीकडे लगेच पोलीस स्टेशनचा सीन बघायला मिळतो. तर नागराज काकांचा कांगावा चालूच असतो, कुठे ठेवलं आहे माझ्या बायकोला? तू हे सगळं बदला घेण्यासाठी केलं आहे, मला माहिती आहे. तूच माझी वाट लावली, तूच माझ्या बायको किडनॅप केलं आहे, बोल बोल महिपत बोल. असा कांगावा चालूच असतो. तर महिपत शिकरे लगेच अर्जुनला म्हणतात, तुम्ही विचारत होता ना सुभेदार साहेब की या सगळ्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? महिपत शिकरे बोलणार तितक्यात नागराज काकांचा कांगावा सुरू होतो. सांग महिपत सांग, तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे, याच जेलमध्ये मेली ना तुझी मुलगी? तेव्हा महिपत शिकरेंच्या लक्षात येतं की नागराज त्यांना वॉर्निंग देतो आहे की साक्षी बाहेर आहे आणि मी जर तोंड उघडलं तर साक्षीला काहीतरी धोका होऊ शकतो. म्हणून महिपत शिकरे विचार करतात की ती बाहेर आहे, सुखासमाधानाने आहे, तर मी काही तोंड उघडायला नको. तेव्हा ते अजिबातच काही बोलत नाही आणि नागराज काका महिपत शिकरेंची कॉलर वगैरे पकडतात आणि ओव्हर ॲक्टिंग करत असतात की सांग माझी सुमन कुठे आहे, सांग, तूच किडनॅप केला आहे तिला, माहिती मला. तर सगळे पोलीस वगैरे त्यांना मागे खेचतात आणि बाहेर घेऊन जातात. आज नागराज काकाचं सत्य बाहेर आलं असतं, पण नागराज काका तिथं आल्यामुळे महिपत शिकरेंना काही बोलता आलं नाही. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी
सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात. तर कल्पना काकूंचं लक्ष प्रियाकडे जातं आणि त्या पूर्ण आजीला म्हणतात, ही काय करते इथे? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, तन्वी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. हे ऐकून त्याही चकित होतात. तितक्यात तिथे अश्विन आणि सायली दोघं पण येतात. कल्पना काकू लगेच विचारतात सायलीला, अगं अर्जुन कुठे आहे? तेव्हा सायली म्हणते, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. तर लगेच पोलीस स्टेशनचा सीन दाखवला आहे. तर अर्जुन विचार करत असतो की आज महिपत सगळं सांगणार होता, मग असं काय झालं की तो काही बोलला नाही, आपलं कुठेतरी चुकतं आहे. त्यानंतर तो चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो, आता आपण ऑफिसला जायला पाहिजे, कारण तिथं गेल्याशिवाय काही सुचणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, ऑफिस वगैरे काही नाही बरं का आज, कारण सायली वहिनी मला ओरडेल, तिने माझ्या भरोश्यावर तुला पाठवलं आहे. तेव्हा आता आपण लगेच घरी जायचे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो. अश्विनचं लक्ष जातं की प्रिया पोहे बनवते. तेव्हा तिच्याकडे जातो किचनमध्ये आणि तिला म्हणतो, आज काय मग सगळ्यांसाठी पोहे वगैरे? तेव्हा तोही तिची थट्टा करत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय रे अश्विन, तू पण का आता सुमन काकू नाही आहे घरी, मग थोडंसं सगळे टेन्शनमध्ये, म्हणून म्हटलं करते मी सगळ्यांसाठी पोहे. तितक्यात कल्पना काकू किचनमध्ये जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की दूध नासलं आहे. त्या विचारतात, दूध कसं काय नासलं? तेव्हा लगेच त्यांच्या लक्षात येतं की तन्वी इथे असली म्हणजे दूध नासणारच. तर सायली लगेच म्हणते, आता सगळ्यांसाठी नाश्ता तयार करावा लागेल, तर मी इतक्यात फ्रेश होऊन येते. सायलीच्या लक्षात येतं की प्रिया नाश्ता बनवते. त्यानंतर अश्विन पण तिथेच असतो, पण त्यांनी काही तिला माफ केलेलं नसतं, उलट टिंगलच उडवलेली असते तिची. आणि तिला असं वाटतं की असं मी केलं तर अश्विन मला माफ करेल. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, नागराज काका सुमन काकूंच्या तोंडातला कापडाचा गोळा काढतात. तर सुमन काकू खूप बडबड करत असतात नागराज काकांना की मला आत्ता कळलं आहे की तुम्ही कसे आहात, राक्षस आहात, राक्षस. किती खालच्या थराला जाल, आणि तुम्हाला काय वाटतं की मी कोणाला सांगणार नाही? असं सगळ्यांना मी ओरडून ओरडून सांगेल की तुम्ही कसे आहात. आत्ता कळतं आहे मला की तुम्ही किती खालच्या थराला पोहोचलात म्हणून. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात, सुमन, तुझा माझा अजून कमी झाला नाही का? इतके दिवस तुला इथं ठेवलं तरी तुला अजून अक्कल आली नाही, स्पष्ट दिसतंय. तर दुसरीकडे प्रियाने सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला असतो. सगळ्यांना प्रश्न असतो की आजचे पोहे कसे खायचे, आणि प्रियाने बनवले तेव्हा ते कसे झालेले असणार. तितक्यात तिथे अर्जुन आणि चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो, अर्जुन बघितलं ना, मी बोललो होतो सायली वहिनीने आत्तापर्यंत पोहे तयार पण केले असतील, म्हणून आम्ही पटकन आलो नाश्ता करायला इथेच. तर लगेच अस्मिता म्हणते, नाही, आज सायलीच्या हातचे पोहे नाही खायला मिळणार तुम्हाला, तर आज पोहे तन्वीने बनवले. तर अर्जुन आणि चैतन्य दोघं पण एकमेकाकडे बघायला लागतात. त्यांच्या लक्षात येतं की म्हणजे आजचे पोहे कसे असणार आहे. पण मग त्यांना पोहे दिले जातात. तर लगेच पूर्ण आजी विचारतात, पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, मग काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तो आज सगळं सांगणार होता, पण काय झालं काही कळालंच नाही. तो खूप घाबरलेला होता आणि काहीच बोलला नाही तो. पण काय हरकत नाही, तो आज नाही बोलला पण उद्या नक्की बोलेल. आणि त्याला सगळे ते पोलीस स्टेशनमधले ते आठवतात सीन की नागराज काका कसे कांगावा करत होते आणि मेलेल्या मुलीचं नाव घेतल्यानंतर ते कसे शांत झाले. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सुमन काकूंनी अगदी धमकीच दिलेली असते नागराज काकांना की तुम्हाला काय वाटतं, मी कोणाला सांगणार नाही, पण मी नक्की सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेल. तर दुसरीकडे प्रिया नागराज काकांना भेटायला आलेली असते आणि ती म्हणते, महिपतला आपण असं अडकायला हवं की तो मरेपर्यंत त्यांनी तोंड उघडायला नको. तर नागराज काका म्हणतात, हो, आपल्याकडे हुकुमाचा एक इक्का आहे आणि आता तो वापरण्याची गरज आहे. तर दुसरीकडे अर्जुन परत पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो महिपत शिकरेंना चौकशी करायला. अर्जुन म्हणतो, तुला काय वाटतं महिपत, तू जर तोंड उघडलं नाही तर मला काही समजणार नाही. तू जरी काही सांगितलं नाही ना, तरी मी त्या मास्टर माइंडला शोधून काढणारच, मग तुझं काय होईल? तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.